या चैनी कशा आहेत? यो बी खोटा आहे या गड्याला पण पण- योच लोकेशन बघून तुम्ही असं बोर झालं असतील मला माहिती आहे तरी पण मी पण आता आमच्याकडे एक नवराच कसा आता बघा, काय थांब, माघार आहे दाखव. दीप भाई पण ऑन फायर आहे. कुठली पोर रेडी असेल तर सांगा. बघा नमस्कार मंडळी. तर आता थोड्याच दिवसात येणार आहे नारळी पौर्णिमा आणि नारळी पौर्णिमेचं आम्ही शूट करायला चाललेलो आहे. तर आज तुम्ही आमचा न्यू लुक पहा कसा काय. आम्ही लास्ट इयरला गेलतो ना त्याच लोकेशनला जाणार आहेत. तो लोकेशन तुम्हाला माहीत असेल तिकडे जाऊन बघा कारण तो सांगत नाही तुम्ही काय तोच रिपीट घेता. आणि आपला पवन आहे. पवन आता आला असता पण आता पवनचा क्लास आहे त्यामुळं तो काही येणार नाही. आणि बॅगीत अख्खा साहित्य भरलेलं आहे. तर आता तिकडे जाऊन रील शूट करूया. तुम्हाला आवडतात की नाही ते तुम्ही आम्हाला लास्टला सांगा. आणि त्या कॉपीराईट येतात त्यामुळे मी आता ब्लॉगमध्ये त्या रील्स अशा शो करणार नाही. सो तुम्ही पर्सनल जाऊन पहा. हॅलो गाईज, तिकडून रस्ता नव्हता तर आमचा भाई इकडून टाकतो आता गाडी. हा इथून टाक, इथून रस्ता आहे बघ. बघा गाडी कशी टाकली त्याने. ओ भाई मारो मुझे मारो नहीं ये मजाक हो रहा है. एक सेकंड यार मजाक हो रहा है. पाणी पण भरपूर आहे. अरे कहना क्या चाहते हो. जाऊ दे दीप भाई ऑन फायर. इकडे व्ह्यू लय भारी. भावा बस का माझ्याकडे पण करतो ना. आमच्या भुशाला ब्लॉग शिकवायला घेतलं कसं. आता त्याचं पण एक आयडी खोलतो त्याला पण सांगतो नवीन चालू कर. फोनवर करतो काय करतो तो बोलतो. आणि असंच आता घनदाट जंगल आहे त्याच्या पुढं डॅम आहे. बघा किती भारी दिसतं उलट. पण वातावरण एकदम भारी आहे. भारी असू दे जर फोन. गाईस त्याच लोकेशनला आलेलो आहे. इथे आलतो आम्ही मागच्या वर्षी पण दोघेच जण आलतो. आता पण दोघेच जण आलो आम्ही. दीप भाई आमचा ऑन फायर आहे. चैनी बघा, चैनी दाखव भाई. चैनी आपल्या या चैनी कशा आहेत? यो बी खोटा आहे या बी गड्याला खोटा आहे. पण म्हणजे गड्याला ओरिजिनल फक्त आहे, एकच- बाली ओरिजिनल आहे, कडे आमचं ओरिजिनल आहेत. नाही खोटे आहेत, साप खोटा आहे. काटा बिटा नाही सगळा करा आहे. साप खोटा आहे. तुम्हाला आता नदी दाखवतो मी. डॅम आहे, डॅम नदी नाही डॅम आहे. डॅम बघा कसा आहे. तसा जा रे भाई तू पुढे जा. भाई पुढे जा तू. यो गाईस तो डॅम. यो डॅम. योच लोकेशन बघून तुम्ही असं बोर झालं असतील मला माहिती आहे तरी पण मी पण आता आमच्याकडे एकच लोकेशन आहे त्याच्यामुळे आम्ही तुम्हाला दुसरं लोकेशन दाखवू शकत नाही. आणि इथं आम्ही मागच्या वेळेस फोटो काढला होता. इथं हे बघा. फोटो लास्ट इयरचा. पण फोटो लय खतरनाक घेतात. स्लो भाई स्लो. पाऊस जोरात पडत होता त्यामुळे आम्हाला जरा टाइम झालेला आहे. पण आता काय करू आम्ही त्या तुम्ही बघा म्हणजे जुगाडी काय केलाय तो लुक आहे ना तो आम्ही म्हणजे आता दाखव तुम्हाला दाखवतोच नंतर पण त्याच्यासाठी दाखवतो. काय काय लगेच केलंय नाही. ते तुम्हाला सांगत नाही आता. दम घे. काय झाडा बघ कशी आहेत पण. झालं आम्हाला आलं लागतील काही दिवसात. हो ही हो नाही दाखवलं नाही काय. चल खालती. चल 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 पटकीन चल. मागच्या वर्षी इथं पडला होता गायचा. इथे बघा दीप पडला होता. लई भरलंय उशा. भाई पाणी लय आलंय रे. कसं लोकेशन आहे. काही जाता इथं आम्हाला रील्स करता नाही यायच्या कारण आता मी जातच नाही येणार. बापरे बाप पाणी पण फिटालंय. मागच्या वर्षी आम्ही तिकडे गेलतो साहेब. फेल का मी
इथं फोटो बिटो काढला होता. इकडे असं म्हणजे मागं जा. वा नजारा बघ किती भारी दिसतो. So beautiful, so elegant, just looking like a wow. इथून आता म्हणजे फार पायापर्यंत पाणी आलेलं आहे, त्यामुळं आता काही कळतच नाही कुठून रील्स शूट करायच्या. एवढ्या पाण्यात तर रील्स होणार नाही. आणि आतमध्ये गेलो तर आम्ही सांगू शकत नाही, डुबून जाऊ ना, कारण खोली माहीत नाही. आपली फक्त एकदा कर राहिले फोटो ती दगड आहे फोटो हां, तिथं लास्ट इयरला गेला पण त्या पण बराच खोली आहे, तिथं पण नाही जाता येणार. तर आणि तो लुक तुम्हाला दाखवतो. म्हणजे काय केलं माहिती आहे का, ते लास्ट इयरचा गणपतीचा आपल्या मखराचा कापड आहे ना, त्याची ती शाल बनवलेली आहे. या चैनी आहेत त्या आप्पाच्या आणलेल्या आहेत आणि कोड पण आप्पाचाच आहे. म्हणजे तुम्ही असं साधारण बोला, आम्ही फक्त इथं आले करायला. बाकी सगळा याचा अर्धा त्याचा अर्धा याचा अर्धा असा. देख लो भाई, हम लड़के हैं ना, हमारे साथ ऐसा ही होता है. माझा फोन आहे, तो घड्याली बॅग आहे. हा बॅग बाकी माझी. आमचे कपडे इकडं सगळं घेऊन आलोय. आता बघू जरा इथं कसं काय जास्त डुबू आम्ही. आणि तो आमचा सगळा साहित्य खराब होईल. आणि भूषणचा हा तू त्याच कर. आनंद बघा माझा. आनंद म्हणजे आम्ही बरेच दिवसापासून ते कुठं आपण राजचा गाव कुठला रे, राज आयरोली का विक्रोली तिकडे पण बघितला. हा. परत सम्या कुठं आलता, बऱ्याच मित्रांना सांगितलेलं मी, पण तसा काही भेटलाच नाही. पण नाही बोललो, ते करायचंच आहे कारण मला ते लुक आवडतात जास्त. आणि आगरी कोली सॉन्ग पण जास्त आवडतात, त्यामुळं मी तेच जास्त करतो. आता काही लोक बोलत असतील की तू आगरी आहे का कोली आहे, तर असं काही नाही. जे लुक मला आवडतात म्हणून मी ते करतो. आणि असं नाही की एकच करतो, बाकीचे पण करतो ना, ते तुम्हाला दिसत नाही, तुम्हाला फक्त तेच दिसतं आणि मला सारखा टोचून तेच बोलतात. सो असं काही करू नका. ते आम्ही करणारच. चालणारी जलत राहतील. जळणारी जळत राहतील. तुम्ही किती काय केलं तरी आम्ही करणार. आता तुम्हाला तो थोडाफार लुक आहे दाखवतो. हे बघा. आम्हाला काही पोर नाही भेटली म्हणून मी आलोय. पोर बी नको इथं पोरीला आमच्या आहेत ना, त्यामुळे काही जमणार नाही. ये आम्ही सिंगल शर्टच्या वर है ना, आम्ही दोघं single आहे. अखंड Single सिंगल आहेत. सदा सुखी दोघं सिंगल. तू गप ये नाही सिंगल आहे का, हे बघा बांड आहे. असेल तर फक्त मी एकटा असेल. आता लुक हां दीप वेखंडे सिंगल आहे, भूषण तारमध्ये डबल आहे. आता लुक रेडी करतो पटपट. 5 minutes later. हॅलो गाईज, दीप भाईचा लुक दाखवतो तुम्हाला कसा नटलाय. नट नवराच कसा काय मागर आहे दाखव. दीप भाई पण ऑन फायर आहे. कुठली पोर रेडी असेल तर सांगा. बघा थांब, उन्हात रे काय चमकतो बघा. आता काला आहे त्याला, आपण काही करू शकत नाही. गजब बेइज्जती है. तुम्ही ऍडजस्ट करून घ्या आता काही. काला तर काला पण दिलवाला आहे. हा कसा आहे नारळ सोन्याचा सगळा घरी रेडी केलेला आहे. पण बोललो लुक करीलच भाई, आवडतं तर करणारच. दीप भाई ऑन फायर आहे. काय पोरींचा छावा. अख्ख्या जोंधले कॉलेजच्या पोरीस त्याने एकट्याने खाच्या धरल्यात. नाही guys, मी आम्हाला पण कोणतरी बघ ठेव एखादी असली तर. कॉलेजलाच जायत नाही. आता काय आहे बाई, जाशील नंतर. हिरोच एक गाणं हिरोच. कोल्यांचं आगरी कोल्यांचं हिरोच. आता गाणी पाठ नाही येणार आपली. तर बोल ना. आम्हा कोल्यांची होरीवाल्यांची दर्यावरी हाय लय फिरती लाटावरी डोलल होली जवा समिंदरा येईल भरती. आता घे. एवढाच बस गाईस. बोलतो आम्ही नंतर. आता व्हिडिओ बनवित आहो ना, मग तुम्हाला दाखवित आहो कसं आहे. म्हणजे व्हिडिओ काढला का मग व्हिडिओ पडतील इंस्टाग्रामला, तर दाखवित आहो. मग असं हात जरा बाय. वरती घे, मी त्याला शिकवतो काय. याचा पण ब्लॉग येतील तुम्ही. हॅलो. टेन्शन नाही घेऊ. आयडी खोलून देतो याला मी. चालेल. फोटो काढ सर. गाईज माझा लुक रेडी झाला. 4-5 मी रील्स पण केल्या. आता भूषण भाईचा जास्त वेळच घेतली बाईला, इज्जत देऊ दे. त्यांनी मस्त केल्या माझ्या. आणि त्याचा आता करायचे पण आता ऊन गेला. जाऊ दे, आता तो थोडा नाराज झालाय. आता हे कपडा काढतो त्याला देतो. तर आता तो चेंज करील पूर्ण लुक.
चाललात तो गडी आता डाबूक डुबूक करायला. आजू बुडू नको गेलास तरी पावता येत आहे तुला, टेन्शन नाही. तर आता पहिले त्याचा लुक रेडी करतो आणि त्याने जशी मेहनत घेतली माझ्या व्हिडिओ काढला तशीच मी सुद्धा याच्या घेतो. त्याच्या पण चांगल्या करू आपण. 5 minutes later. काहीच बुशाचा लुक झालेला आहे ना. आई तू कुठं झाली? तू इथंच चालली का? कपडे आज तुझी जागा आम्ही घेतली. तुझी जागा आज आम्ही घेतली रील्स बनवण्यासाठी. घेऊ ना जागा बोललो तुझी. हे बघा भूषण भाईचा लुक कसा दिसतो. कमेंट दिस गाईज. कोण पोर आपल्या काय करपरे धंदे काला पाहिजे काही झाला. काम ना का चाललं एवढ्या काटवानात. गप पाय बी साठाकला पारला बिरला त्या नाही. गप इथं मस्त बोटी आहे तिथं एकदम भारी लुक आहे. तिथं नाही त्याला पट नाही त्याच करायचं. A few moments later. रील शूट करून झालेले आहेत आणि आता हा नारळी पौर्णिमेच्या आधीच आम्ही पाण्यात वाहून म्हणजे सोडून देतो. कारण तो असा म्हणजे मम्मी बोलली की परत घरी आणायचा नाही, त्यामुळं आम्ही सोडून देतो. भूषा इकडे रे पटकन. रील्स कशा झाल्यात त्या तुम्ही आम्हाला सांगा आणि पूर्ण लुक दिसतो का नाही काय माहीत नाही, त्यामुळं काही जाऊ दे. या लुकसाठी ताच लागतंय. काही आधीच आम्ही नारळ सोडून दिलेलं आहे कारण तसा पाणी ठेवत नाही, कारण पाण्याला ती आस लागून राहिलेली असते, त्यामुळं आम्ही आधी सोडून दिला. आणि ब्लॉग कसा झाला आहे ते मला पण माहीत नाही. सो आणि आता आम्हाला कॉल चालू झालेत. पप्पांना गाडी पाहिजे त्यामुळं कॉल येतात, त्यामुळं आता आम्ही जास्त काही घेत नाही पार्ट. जातो बाबा. जाऊ का? हा मजेत. धन्यवाद तुम्ही आम्हाला जागा दिल्याबद्दल इथं रील्स करायला. चलो गाईज बाय बाय. नारळी पौर्णिमेच्या हार्दिक शुभेच्छा.